नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी योगेश पाटील आणि स्वागत आहे तुमचं संस्कृत साधनेमध्ये. आज आपण शिकणार आहोत सुक्ती सुधा. आपल्या 9वीच्या द्वितीय सत्राच्या अभ्यासक्रमातील हा भाग आहे सुक्ती सुधा. सुक्ती सुधा म्हणजे काय? तर सुक्त सुक्त म्हणजे काय हे आपण आधी बघूया. सूक्त म्हणजे सुउक्त, चांगले सांगितलेले म्हणजे सुवचन, आणि सुधा म्हणजे अमृत, म्हणजे सुवचनांचं अमृत, असं हे सुक्ती सुधा. तर यामध्ये काय आहे? यामध्ये आहेत 8 श्लोक जे आपल्याला शिकायचे आहेत. त्यातला पहिला श्लोक आज आपण शिकणार आहोत तो आहे न चोरहार्यं न च राजहार्यं न भ्रातृभाज्यं न च भारकारी व्यये कृते वर्धत एव नित्यं विद्याधनं सर्वधन प्रधानम. खूप सुंदर असा हा श्लोक आहे, खूप सुंदर असं हे सुभाषित आहे आणि समजायला अतिशय सोपं आहे. विद्यार्थी मित्रांनो, संस्कृत बद्दल तुमच्या मनात जर काही भीती असेल तर ती 100% काढून टाका. कारण जर तुमची मातृभाषा हिंदी असेल किंवा मराठी देखील असेल तर जवळपास 80% शब्द मराठी आणि हिंदी मधले संस्कृत भाषेमध्ये जशाच तसे आहेत. तुम्ही जसं जसं वाचाल, जसा जसा अभ्यास कराल, शब्दांचे अर्थ पण तुम्हाला उमगायला लागतील. तर परत आपल्या सुभाषिताकडे येऊयात. ह्यामध्ये काय म्हटलंय? न चोरहार्यम. बरं, मला तुम्हाला एक प्रश्न आहे की असं एखादं धन तुम्ही सांगू शकाल की ज्याचा खर्च केल्यानं वाढतं? नाही ना आठवत? नाही. पण असं एक धन नक्की आहे जे ह्या सुभाषितात सांगितलेलं आहे आणि ते आहे विद्याधन. कसं बघूया. न चोरहार्यम म्हणजे चोर ज्याचं हरण करू शकत नाही, म्हणजे चोर जे तुमच्याकडून हिसकावून घेऊ शकत नाही. न च राजहार्यम राजा देखील तुमच्याकडून जे काढून घेऊ शकत नाही. न भ्रातृभाज्यम भ्रातृ म्हणजे काय? भाऊ, जे भावाभावांमध्ये वाटल्या जाऊ शकत नाही. न च भारकारी आणि विशेष म्हणजे ह्या धनाचा तुम्हाला भार होत नाही. भार म्हणजे काय? ओझं. भारकारी म्हणजे ओझं होणारं, म्हणजे जे ओझं होणारं देखील नाहीये. परत एकदा बघूया. जे चोर तुमच्याकडून घेऊ शकत नाही, राजा तुमच्याकडून घेऊ शकत नाही, जे भावाभावांमध्ये विभागल्या जाऊ शकत नाही आणि ज्याचा तुम्हाला भार देखील होत नाही तुमच्या खांद्याला, असं हे जे धन आहे त्याचं पुढचं लक्षण सांगतात. व्यये कृते वर्धत एव नित्यम. व्यये कृते, व्यये कृते म्हणजे खर्च केल्याने. खर्च केल्याने. व्यय म्हणजे काय? खर्च. व्यय, व्यय हा शब्द तुम्ही कदाचित ऐकला असेल. व्यय कृते म्हणजे खर्च केल्याने. वर्धत, वर्धत म्हणजे वाढते, जे वाढते. खर्च केल्याने जे नित्य नेहमी वाढतच जाते. नित्य म्हणजे नेहमी वाढतच जाते, असे हे विद्याधन आहे, जे सर्व धन प्रधानम आहे. सगळ्या प्रकारच्या धनांमध्ये मुख्य असं हे विद्याधन आहे, असं हा श्लोक आपल्याला सांगतो. आपण परत एकदा हा श्लोक म्हणूयात. तुम्ही माझ्या मागे हा श्लोक म्हणा, तुम्हाला हा श्लोक नक्कीच पाठ होऊन जाईल. न चोरहार्यं न च राजहार्यं न भ्रातृभाज्यं न च भारकारी व्यये कृते वर्धत एव नित्यं विद्याधनं सर्वधन प्रधानम. चला तर विद्यार्थी मित्रांनो, ह्याच शृंखलेतला पुढचा श्लोक आपण बघूयात. पुढचा श्लोक आहे अयं निजः परोवेति गणना लघुचेतसाम उदारचरिताणां तु वसुधैव कुटुंबकम. विद्यार्थी मित्रांनो, यातलं हे जे चरण आहे वसुधैव कुटुंबकम, याचा नक्कीच तुम्ही अनेकदा वापर केला असेल, अनेकदा वाचला असेल. बरेचदा काय होतं की आपली संस्कृत भाषा इतकी समृद्ध आहे आणि सुभाषितांनी अलंकृत झालेली आहे. म्हणजे एखाद्या मुळातच सुंदर असलेल्या एखाद्या गोष्टीवरती जेव्हा आपण अलंकार चढवतो तेव्हा तिचं सौंदर्य अजून वाढतं. त्या पद्धतीनं सुभाषित असतात संस्कृत भाषेतली. चला तर हे जे सुभाषित आहे, हा जो श्लोक आहे, हा काय सांगतो? अयं निजः परः वा इति. परोवेति म्हणजे काय? परः वा इति. अयं निजः परः वा इति म्हणजे हा जवळचा, हा का परका आहे, ही
गणना लघुचेतसाम. अशी जी गणना असते, अशी जी अपपर भाव असतो, हा लघुचेतसाम मध्ये असतो. लघुचेतस म्हणजे काय? लघु म्हणजे संकुचित, छोटे. ज्यांची चेतना छोटी आहे, म्हणजे ज्यांची मनोवृत्ती संकुचित आहे, अशा लोकांमध्ये हा जवळचा आहे का परका आहे, अशा पद्धतीचा हिशोब असतो, अशा पद्धतीची गणना असते. परंतु उदारचरितानाम, उदारचरित असलेल्या लोकांमध्ये, उदारचरितानाम म्हणजे काय? मोठ्या हृदयाची, मोठ्या मनाची माणसं. अशा माणसांमध्ये तर तू, उदारचरितानाम तू वसुधैव कुटुंबकम, अशा उदारचरित असलेल्या सहृदय, मोठ्या हृदयाच्या लोकांमध्ये वसुधा हीच एक कुटुंब असते. वसुधा म्हणजे काय? पृथ्वी. म्हणजे अख्खी पृथ्वीच त्यांना एखाद्या कुटुंबासारखी भासते. आपण परत एकदा बघूया. वसुधैव म्हणजे काय? वसुधा, वसुधा एव म्हणजे पृथ्वीच. एव म्हणजे काय? च जोर देऊन सांगितलंय की पृथ्वीच त्यांच्यासाठी एक कुटुंब असते. हा श्लोक परत एकदा आपण बघूया. अयम निजः परोवेति गणना लघुचेतसाम उदारचरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. हा जवळचा, हा परका, अशा पद्धतीचा भाव हा संकुचित मनोवृत्तीच्या लोकांमध्ये असतो. परंतु सहृदय, उदारचरित असलेले जे लोक आहेत, मोठ्या मनांचे, त्यांच्यासाठी ही पृथ्वीच एखाद्या कुटुंबासारखी असते. आपण परत आधीचा श्लोक ज्या पद्धतीने माझ्या मागे म्हणला तसा हा श्लोक पण माझ्या मागे म्हणायचा आहे. मला खात्री आहे तुम्हाला हा नक्की पाठच होऊन जाईल, कारण सुक्ती सुद्धा आहे, कंठस्थीकरणार्थम सांगितलेलं आहे, म्हणजे तुम्हाला कंठस्थ पण करायचं आहे. चला तर मग, अयम निजः परोवेति गणना लघुचेतसाम उदारचरितानान्तु वसुधैव कुटुंबकम. विद्यार्थी मित्रांनो, आता ह्या 2 श्लोकांवरती पाठ्यपुस्तकामध्ये जे काही प्रश्न आहेत ते आपण बघूया. तर पहिल्या श्लोकावरती 3 प्रश्न आहेत. एक वाक्येण उत्तरत, म्हणजे एका वाक्यात आपल्याला उत्तर द्यायचं आहे. पहिला प्रश्न आहे, कैही धनम न ह्रियते. कैही म्हणजे कोणाकडून धन हे चोरल्या जाऊ शकत नाही, हरण केल्या जाऊ शकत नाही. तर आपल्या सुभाषितामध्येच त्याचं उत्तर आहे. न चोर हायन म्हणजे चोरैही म्हणजे चोरांकडून, चोरैही. आणि हे पुढचं जशाला तसं लिहायचंय. विद्याधनन न ह्रियते. इथं धनम म्हटलंय, आपण त्याला अजून थोडंसं सविस्तर करून विद्याधनम असं म्हटलंय. चोरैही विद्याधनन न ह्रियते. चला, दुसरा प्रश्न आहे, केषु धनम न विभज्यते. विभज्यते न भ्रातृभाज्यम. आठवलं का? न भ्रातृभाज्यम म्हणजे भावाभावांमध्ये ज्याचा विभाजन होऊ शकत नाही. म्हणजे कोणामध्ये विभाजन होऊ शकत नाही? भावांमध्ये विभाजन होऊ शकत नाही. तर भावांमध्ये साठी काय शब्द आहे? भ्रातरी. भ्रातरी धनम न विभज्यते. सोपं आहे की नाही? चला, पुढचा प्रश्न. सर्व धन प्रधानम किम. अतिशय सोपं आहे. विद्याधनम सर्वधन प्रधानम. सगळं त्या सुभाषितात आहे. विद्याधनम सर्वधन प्रधानम. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे दुसरा, माध्यम भाषया उत्तरत. म्हणजे तुमची जी कुठली माध्यम भाषा आहे, मराठी असेल किंवा इंग्रजी असेल किंवा हिंदी असेल, त्या भाषेमध्ये खालच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. काय आहे खालचा प्रश्न? विद्याधनम व्यये कृते कथम वर्धते. म्हणजे विद्याधन व्यये कृते, आपण आधी शिकलोय, खर्च केल्याने. कथम, कथम, कथम म्हणजे कसे. कथम वर्धते म्हणजे विद्याधन हे खर्च केल्याने कसे वाढते, असा हा प्रश्न आहे. थोडासा विचार करा, कसे वाढते. याचं उत्तर तुम्हाला त्या सुभाषितामध्ये थेट दिलेलं नाहीये, परंतु तुम्ही विचार करू शकता. मी मागेच तुम्हाला सांगितलं की एखादा तुम्हाला चांगला येणारा जर चॅप्टर असेल, एखादा टॉपिक असेल आणि तो तुम्ही तुमच्या मित्राला समजावून सांगितला, मित्राला शिकवला, तर तुमचा अजून पक्का होतो की नाही. म्हणजे आपण असं लिहू शकतो की विद्याधन हे दुसऱ्याला दिल्याने वाढते. त्याचे कारण आहे असे आहे की
ज्या वेळेला आपण दुसऱ्याला विद्यादान करतो त्यावेळेला आपल्याला देखील त्या विषयातल्या अजून नवीन नवीन गोष्टी कळतात, नवीन नवीन पदर लक्षात येतात आणि आपला तो विषय अजून पक्का होतो. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा तिसरा प्रश्न आहे संधी विग्रहम कुरुत. संधी विग्रह करायचा आहे. वर्धत एव असा जो शब्द आहे त्याचा संधी विग्रह होतो वर्धते एव. अतिशय सोपं आहे. वर्धत एवच वर्धते एव आहे. चौथा प्रश्न समानार्थक शब्दम लिखत. समानार्थक म्हणजे मराठीत ज्याला समानार्थी असं म्हणतो आपण, समानार्थक तेच. मी नाही म्हणालो तुम्हाला संस्कृतमध्ये 80% शब्द तुम्हाला मराठीतले सापडतील. तर पहिला शब्द आहे चोरह. चोरहला समानार्थी शब्द आहे स्तेनह. स्तेनह. भारह. भार म्हणजे ओझे. ओझ्याला समानार्थी शब्द आहे भरह. भरह. भारहला भरह. नित्यम. आपण म्हटलं ना नित्यम म्हणजे नेहमी, सतत. तर त्याचा सततम, त्याचा समानार्थी शब्द पण मराठीतल्या सारखाच आहे. नित्यमला सततम. पुढचा शब्द आहे विद्या. विद्याला आपण काय म्हणतो? विद्या ज्ञानम. धनम वित्तम. वित्तम हा शब्द तुमच्या ओळखीचा असेल. वित्तकोश असा शब्द आपण वापरलेला आहे पूर्वी. वित्तकोश म्हणजे काय? बँक. तर वित्तम म्हणजे देखील धनम. प्रधानम म्हणजे काय? मुख्य. आपण म्हटलं ना मुख्य. श्रेष्ठम. प्रधानम श्रेष्ठम. परत एकदा आपण उजळणी करूयात. हे समानार्थी शब्द आहेत. चोरह, स्तेनह, भारह, भरह, नित्यम, सततम, विद्या, ज्ञानम, धनम, वित्तम, प्रधानम, श्रेष्ठम. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जेवढं ह्यामध्ये वाचन वाढवाल तुमचं, तेवढा तुमचा समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दांचा साठा वाढत जाईल. पहिल्या श्लोकावरचा हा पुढचा प्रश्न, 5वा प्रश्न. विरुद्धार्थक शब्दम लिखत. विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत. 3 शब्द आपल्याला दिलेले आहेत. व्ययः, नित्यम, प्रधानम. व्ययः म्हणजे काय? आपण आधीच पाहिलेलं आहे. व्यय म्हणजे खर्च. खर्च करण्याच्या विरुद्धार्थी काय असेल? साचवून ठेवणे, संचय करणे. तर व्ययः त्याचा विरुद्धार्थी शब्द काय झाला? संचयः. विद्यार्थी मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की संचय हा शब्द कशा पद्धतीने लिहिलेला आहे. इथं हे य असं जे अक्षर आहे संस्कृत मधलं, मराठीत देखील हे आहे य. याचा उच्चार य असा होतो. हे य जे आहे ते च ला जोडलेलं आहे, म्हणून त्याचा हा काना जाऊन इथे असं च, असं हे संचयः असा हा शब्द लिहिलेला आहे. आणि हा असाच लिहायचा आहे. तो मराठीतील संचय असा लिहायचा नाही. मराठीमध्ये आपण स वरती अनुस्वार देऊन संचय असा शब्द लिहितो, परंतु हा अनुस्वार इथे न देता इथे ह्याला य असं जोडायचा अर्थ हा झाला संस्कृत मधला संचयः. हे नियम जे आहेत हे आपण परत कधीतरी पाहू. तुम्ही या व्हिडिओला जर कमेंट्स मध्ये मला सांगितलं की हे नियम आम्हाला शिकायचे आहेत, तर आपण त्यावरती पण देखील एक व्हिडिओ लवकरच बनवूयात. तर व्ययःच विरुद्धार्थी शब्द संचयः. नित्यम अतिशय सोपं आहे. जे नित्य आहे ते अनित्य देखील असू शकतं. नित्यम विरुद्धार्थी शब्द अ लावलं की अनित्यम. प्रधानम म्हणजे मुख्य म्हटलं ना, तर प्रधानचा शब्द झाला गौणम. प्रधानम ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द झाला गौणम. गौण आहे ते, आपण म्हणतो ना, म्हणजे फार महत्वाचं नाहीये. प्रधानम म्हणजे महत्वाचं, श्रेष्ठ, आणि गौणम म्हणजे कनिष्ठ, महत्वाचं नसलेलं. तर प्रधानम गौणम. परत एकदा आपण रिपीट करू द्या. व्ययः, संचयः. यात लक्षात ठेवायचं आहे हा शब्द अशा पद्धतीने लिहायचा आहे. नित्यम, अनित्यम, प्रधानम, गौणम. दुसऱ्या श्लोकावरची प्रश्नोत्तर आपण आता बघणार आहोत. दुसरा श्लोक कुठला होता आपला? अयम निजः परो वेती गणना लघुचेतसाम उदारचरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. श्लोक पाठ करायचा आहे आपल्याला, विसरायचं नाहीये. तुमच्या समोर तुमचं पुस्तक ठेवा आणि मग ह्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधून बघूयात. पहिला प्रश्न आहे संधिम कुरुत. संधी करायची आहे. परह वा इति. परह वा इति म्हणजे परो. परहचं काय झालं? परो. आणि वा इति, वा इति, वा इति म्हणजे वेती. परो वेती.
दुसरा शब्द आहे वसुधा एव. वसुधा एव. तुम्ही जर याला थोडं फास्ट मध्ये म्हणून पाहिलं ना, त्याचा संधी तुम्हाला लक्षात येईल. वसुधा एव, वसुधा एव, वसुधैव, वसुधैव. आलं लक्षात? परह वा इति परोवेति. वसुधा एवचा संधी झाला वसुधैव. पुढचा प्रश्न आहे एक वाक्येन उत्तर. एका वाक्यात उत्तर द्यायची आहे. पहिला प्रश्न आहे अयम निजः अयम परः इति केशाम गणना. अयम निजः हा जवळचा, अयम परः इति केशाम गणना. ही कोण अशा पद्धतीची गणना कोण करतं? लघुचेतसाम. आपण श्लोक शिकलोय, तर मी इथं फक्त एका शब्दात उत्तर लिहिलंय, तुम्ही पूर्ण लिहायचंय. अयम निजः अयम परः इति लघुचेतसाम गणना. अस्ति असंही लिहू शकता पुढे, नाही लिहिलं तरी चालतं. पुढचा प्रश्न आहे केशाम कृते. केशाम कृते म्हणजे कोणासाठी? केशाम कृते वसुधा एव कुटुंबकम भवती. कुणासाठी वसुधा हेच कुटुंब असतं, पृथ्वी हेच कुटुंब असतं? बरोबर. उदारचरितानाम कृते. मग पूर्ण उत्तर कसं लिहिणार आपण? उदारचरितानाम कृते वसुधा एव कुटुंबकम भवती. म्हणजे तुम्ही याला थोडासा अजून संधी करूनही लिहू शकता. उदारचरितानाम कृते वसुधैव कुटुंबकम भवती. विद्यार्थी मित्रांनो, ह्या दुसऱ्या श्लोकावरचा तिसरा प्रश्न जो आहे तो माध्यम भाषया उत्तरत आपल्या माध्यम भाषेमध्ये लिहायचा आहे. आणि प्रश्न आहे लघुचेतसः उदारचेतसः जनाः कथम अभिज्ञातव्याः. म्हणजे लघुचेतस आणि उदारचरित म्हणजे संकुचित वृत्तीचे आणि उदार मनाचे लोक जगामध्ये कसे ओळखायचे? काय शिकलो आपण या सुभाषितामध्ये? की उदार चरित असलेले जे लोक आहेत ते ह्या पृथ्वीलाच आपलं संपूर्ण कुटुंब मानतात. म्हणजे यांची परिवाराची, कुटुंबाची भावना ही आपल्या घरातल्या 4 लोकांपुरती नसून ते अगदी शेजारी, त्याच्या पलीकडे दुसऱ्या देशात राहणाराही अगदी एखादा मनुष्य असला तरी त्याला आपला भाऊ मानतात. आणि त्या पद्धतीनं त्यांचं सगळ्या जगताशी वर्तन असतं. ही उदारचरित लोकांना ओळखण्याची एक ह्या ठिकाणी पद्धती सांगितलेली आहे. आणि लघुचेतस म्हणजे हे फक्त संकुचित वृत्तीचे असतात. हे मी, माझं कुटुंब, माझं घर याच्या पुरताच असा ह्या लोकांचा विचार असतो. तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या स्वतःच्या भाषेमध्ये, मराठीमध्ये लिहायचं आहे. आणि पुढचा प्रश्न आहे यामधला स्तंभ मेलनम कुरुत. स्तंभ आहेत दिलेले, त्यांचा जोड्या लावायच्या आहेत. मेलनम कुरुत अतिशय सोपा आहे. अ वरती दिलेला आहे स्वीयम. मी इथे काही शब्द लिहितो. स्वीयम. आता हा स्वीयम शब्द तुमच्या समोर एक पुस्तक असेल. स्वीयम ह्या स्तंभामध्ये जे लिहिलेला स्वीयम शब्द आहे त्याच्याशी जवळचा खालच्या स्तंभामधला शब्द कुठला असू शकतो? गणना नाही, वसुधा देखील नाही, निजः. निजः म्हणजे जवळचा, स्वीयम म्हणजे देखील जवळचा. तर तुम्ही अशा पद्धतीने याचं स्तंभमेलन करू शकता. निजः. दुसरा शब्द आहे चिंतनम. चिंतनम म्हणजे काय? भाव, एक प्रकारचा भाव. चिंतनशी जवळचा असणारा खालच्या याच्यातला शब्द निजः तर आता राहिला नाही. गणना, वसुधा आणि परह असा आहे. परह म्हणजे परका, वसुधा म्हणजे पृथ्वी. तर उरला शब्द कुठला? गणना. गणना म्हणजे देखील चिंतनच त्याचा एक अर्थ होतो. गणना. पुढचा शब्द आहे अन्यः. अन्यः म्हणजे काय? अन्य म्हणजे दुसरा. म्हणजे खालच्या स्तंभामध्ये परह हा त्याच्या जवळचा शब्द आहे. परह. आणि उरलेला शब्द आहे पृथ्वी. पृथ्वी म्हणजेच पृथ्वी. मराठीत ज्याला आपण पृथ्वी म्हणतो. आणि त्याच्यासाठी संस्कृतमध्ये ह्या श्लोकामध्ये वापरलेला शब्द आहे वसुधा. मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण आज 2 श्लोक आणि त्या श्लोकांवरती असलेले सगळे प्रश्न सोडवलेले आहेत तुमच्या पाठ्यपुस्तकातले. तुम्ही श्लोक परत परत वाचा. तुम्हाला त्याचे नवीन नवीन अर्थ उमगत जातील आणि शब्दांचे अर्थ देखील कळायला लागतील. प्रश्न स्वतः तुमच्या वहीमध्ये लिहून काढा, त्यांची उत्तरं लिहून काढा आणि कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला. तुमच्या काही शंका असतील त्या देखील तुम्ही ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. धन्यवाद.